नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रीशा करिअर्समध्ये तुमचं परत एकदा मनापासून स्वागत आहे। आणि आज मित्रांनो एकदम नवीन टॉपिक घेऊन आलेलो आहोत। टॉपिक असा आहे 2 अंकी आणि 3 अंकी संख्यांचा वर्ग काढणे, ते एकदम फटाफट। ठीक आहे, तुम्ही 2 अंकी संख्यांचा वर्ग कसा काढायचा, 3 अंकी संख्यांचा वर्ग कसा काढायचा ते आज आपण बघणार आहोत। ठीक आहे, तर सुरुवातीला 2 अंकी संख्यांचा वर्ग कसा काढायचा ते आपण बघणार आहोत आणि एकदम शॉर्ट ट्रिक्स बघणार आहोत मित्रांनो। आपण 2 अंकी संख्यांचा गुणाकार तुला अगदी सोप्यात सोप्या पद्धतीने कसा काढता येईल आणि लवकरात लवकर म्हणजे अगदी कमी वेळात तुला 2 अंकी संख्यांचा 3 अंकी संख्यांचा वर्ग काढायचा आहे। ठीक आहे, सुरुवातीला आपण 2 अंकी संख्यांचा वर्ग बघूया। मग 2 अंकी संख्यांचा वर्ग काढण्यासाठी सुरुवातीला तुला 1 ते 30 पर्यंत वर्ग पाठ असणे गरजेचं आहे। ठीक आहे, 1 ते 30 पर्यंत वर्ग पाठ करून ठेव। आता 2 पासून तर 10 पर्यंत तुम्हाला वर्ग माहीतच आहे। ठीक आहे, 11चा वर्ग काय आहे? 11चा वर्ग 121, 12चा वर्ग 144, 13चा वर्ग 169, 14चा वर्ग किती 196, 15चा वर्ग 225, 16चा वर्ग किती आहे मित्रा? 16चा वर्ग 256। ठीक आहे, 17चा वर्ग 289, 18चा वर्ग 324, 19चा वर्ग 361 आणि 20चा वर्ग 400। ठीक आहे, त्याचप्रमाणे 21चा वर्ग आहे 441, 22चा वर्ग 484। ठीक आहे, त्याच्यानंतर 23चा वर्ग 529, 23चा वर्ग 529, 24चा वर्ग 24चा वर्ग किती 576, 25चा वर्ग 625, 26चा वर्ग किती आहे मित्रा? 26चा वर्ग आहे 676, 27चा वर्ग 729। ठीक आहे, 729, 28चा वर्ग किती आहे मित्रा? 28चा वर्ग आहे 784, 29चा वर्ग आहे 841 आणि 30चा वर्ग आहे 900। ठीक आहे, हे तुला 1 पासून 30 पर्यंत वर्ग माहीत असणं गरजेचं आहे। अगदी पाठ करून ठेव 1 पासून 30 पर्यंत। आता 2, 4, 6, 8 किंवा 2, 3, 5, 6, 7 हे वर्ग आपल्याला माहीत आहे। 9चा वर्ग 81, 8चा वर्ग 8 8 64, 7चा वर्ग 7 7 49 हे वर्ग माहीत आहे म्हणून हे वर्ग मी काही लिहिले नाही। मी वर्ग लिहिले इथे 11 पासून 30 पर्यंत, तर हे वर्ग तू पाठ ठेव। ठीक आहे, आता 2 अंकी संख्यांचा वर्ग काढायचा आहे तुला। समजा मी येथे म्हटलं की 44चा वर्ग किती? ठीक आहे, तुला काढायचा आहे 44चा वर्ग। मग 44चा वर्ग काढण्यासाठी आपली आतापर्यंत जे शिकत आलेलो गावठी पद्धत काय रे? 44चा वर्ग म्हणजे 44 गुणिले 44। ठीक आहे, मग 44 गुणिले 44 जर करशील तर याला तर खूप वेळ लागणार आहे मित्रा। एकाच गणिताला जर 10 घंटे लावशील तर बाकीचे गणित कधी सोडवशील? बघ, 44 गुणिले जर 44 आपल्याला करायचं असेल तर आपली काय गावठी पद्धत? 4 चौक 16, 16 6 हातचाला 1, 4 चौक 16 आणि 1 17। ठीक आहे, परत 4 चौक 16 6 हातचाला 1, 4 चौक 16 आणि 1 17 यांची करायची बेरीज। 0 7 आणि 7 14 म्हणजे 13, 13 3 हातचाला 1, 7 आणि 1 8, 8 आणि 1 9 आणि हे 1 म्हणजे 1936। हे आपली आहे गावठी पद्धत। पण ह्या पद्धतीचा आपल्याला वापर न करता आपल्याला 44चा वर्ग विदिन 25 ते 30 सेकंदात, आता मी 5 सेकंदात किंवा 10 सेकंदात म्हणत नाही। ठीक आहे, मी म्हणत आहो 25 ते, आता तुला 5 आणि 10 सेकंदात सांगणारे बरेच आहे। मी तुला सांगतो की कमीत कमी आपल्याला शांत डोकं ठेवून
याचं उत्तर काढायचं आहे. ठीक आहे. समजा तू 5 सेकंद लावशील, घाई गडबडीत उत्तर चुकून टाकशील तर त्या उत्तराला काही महत्त्व नाही आहे. ठीक आहे. म्हणून आपण डोकं शांत ठेवून या 44चा वर्ग काढूया. आता बघ काय करायचं आहे तुला. सुरुवातीला तुला याचे 2 भाग करून घ्यायचे आहे. ठीक आहे. 44 आहे तर 44चे 4 इकडे लिहिले, 4 तिकडे लिहिले. बघ आता 4चा वर्ग, 4 चौक 16 येते. ठीक आहे. मग 16चा फक्त एक अंक घ्यायचा, 6 लिहायचा इथे, एक हातचा. ठीक आहे. मग यांची कर बेरीज, यांचा कर गुणाकार. 4 चौक 16, 16चे दुप्पट, 4 चौक 16, 16 दोन्ही 32, 32मध्ये एक ॲड केल्यावर किती येते, 33. ठीक आहे. परत या 33चे 3 लिहायचे, 3 काय करायचे, हातचे घ्यायचे. आणि आता 4चा कर वर्ग, 4 चौक 16, 16 अधिक 3 किती होतात, 19. म्हणजेच 1936 हा झाला 44चा वर्ग. बघ किती सोपी आहे. बघ परत आपण दुसरा वर्ग घेऊया. समजा आपल्याला काढायचा आहे 42चा वर्ग. आपण सुरुवातीला छोटे छोटे नंबर घेऊ, छोटे छोटे नंबर घेऊन नंतर मग मोठे मोठे संख्यांचा सुद्धा आपण वर्ग काढूया. बघ काय म्हटलं मी, सुरुवातीला यांचे 2 भाग करायचे. 2 भाग केल्यानंतर बे दोने 4, बे दोने किती 4, 4 लिहिला. तर हातचा वगैरे काही नाही इथे म्हणून 4 लिहिला सरळ सरळ. 4 दोने 8, 8 दोने 16. आता 16 पैकी 6 लिहायचा फक्त, एक हातचा, हातचा एक. आणि 4 आता 4चा वर्ग, जसं तू 2चा वर्ग लिहिला, आता 4चा वर्ग, 4 चौक या 4चा वर्ग 16, 16 आणि 1 17. म्हणजे 1764. हा झाला 42चा वर्ग. बघ अतिशय सोपी आहे, असं याच्यात काही कठीण नाही आहे. आता बघ आता 48चा वर्ग घेऊया आपण. 48चा वर्ग काढण्यासाठी काय करशील रे, 48चा वर्ग काढण्यासाठी काय करायचं, 48चा वर्ग करण्यासाठी बघ काय करायचं, याचे 2 भाग केले. 8चा वर्ग 8 8 64. ठीक आहे. 8चा वर्ग 8 8 64ची 4 हातचे आले 6. 8 चौक 32. आता या तिघांचा कर गुणाकार. 8 चौक 32, 32 दोने 64, 64 आणि 6 किती होतात 70. 70 पैकी 0 लिहिला, हातचे घेतले 7. 70 पैकी 0 लिहिला, हातचे घेतले 7. आता 4चा वर्ग कर. 4चा वर्ग 16, 16 आणि 7 किती होतात 23. 2304. ठीक आहे. 48चा वर्ग जर विचारलं तर किती येत आहे 2304. तू जर याची वारंवार प्रॅक्टिस करत राहशील तर तुला हे जे एक्झाम्पल, आता मी याला जवळपास 30-35 सेकंद लावतो. तू जर याची प्रॅक्टिस जर चांगली करशील तर मी गॅरंटीसोबत सांगतो की तुझं हे उत्तर 10 ते 15 सेकंदात निघते. ठीक आहे. आता बघ समजा 47चा वर्ग घ्यायचा असेल तर काय करशील, 47चा वर्ग घ्यायचा आहे तुला, 47चा वर्ग काढायचा आहे. मग सांग काय करशील. 7चा वर्ग, 7 7 49, 9 हातचे आले 4. 7 चौक 28, 28 दोने 56, 56 आणि 4 60, 60शी 0 हातचे आले 6. परत 4चा वर्ग 16, 16 आणि 6 22. म्हणजे 2209. 47चा वर्ग किती रे 2209. खूपच सोपी आहे मित्रा, असं काहीही नाही. आता बघ, आता हळूहळू आपण संख्या काय करू वाढवत नेऊया. आता 47 नंतर तुला काढायचं आहे समजा आता 59चा वर्ग काढायचा आहे तुला. कोणाचा वर्ग काढायचा आहे 59चा. मग 59चा वर्ग काढण्यासाठी काय करशील, 9चा वर्ग 9 9 81, 9 9 किती होतात 81. 81शी 1 हातचे आले 8, हातचे किती 8. मग आता 9 5 45, 45 दोने 90, 90 आणि 8 98, 98शी 8 हातचे आले 9. ठीक आहे. 5चा वर्ग 25,
5चा वर्ग 25, 25 अधिक 9, 25 अधिक 9 किती 34, 3481, 3481. ठीक आहे. नंतर बघ 63चा वर्ग. सांग 63चा वर्ग करण्यासाठी काय करशील. सुरुवातीला 3चा वर्ग 9 लिहिला, 3चा वर्ग 9. आता हातचा फातचा इथं काही नाही आहे म्हणून सरळ सरळ 9 लिहून टाक. मग यांचा कर गुणाकार साइन त्रिक 18, 18 दोने 36, 36शी 6, हातचे आले 3, 6चा वर्ग 36, 36 आणि 3 39, 3969. ठीक आहे. अतिशय सोपी आहे मित्रा. काहीही तुला याच्यातलं म्हणजे याच्यात जास्त काही टेन्शन घेण्यासारखं काहीही नाही आहे. खूपच सोपी आहे. तूच जर हे 63 गुणिला 63 जर करत बसशील ना तर मी गॅरंटीसोबत सांगतो की याला तुला 2 ते 3 मिनटं लागणार आहे. जास्तीत जास्त 1-1.5 मिनिट लागेल. पण तू जर या मेथडने सॉल्व करशील तर तुला फक्त 15 ते 20 सेकंदात तुझं याचं उत्तर निघणार आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे 44, 42, 48, 47, 59, 63चे आपण वर्ग बघितले. परत एकदा आपण दुसरे नंबर बघूया. आता 63 झाला. 63 नंतर आणखी एखादा मोठा नंबर घेऊ. उदाहरणार्थ आता एखादं घेऊ तर 67. ठीक आहे. 67चा तुला वर्ग काढायचा आहे. 67चा वर्ग काढ. मग सांग रे मित्रा काय करशील. 67चा वर्ग काढण्यासाठी 7चा वर्ग 49, 49शी 9, हातचे आले 4, साइन 7 42, 42 दोने 84, 84 अधिक 4, हातचे इथे 4 होते ना. 7चा वर्ग आपण 49 लिहिला, 49शी 9, हातचे आले 4, साइन 7 42, 42 आणि 2 42 दोने 84, 84 4 88, 88शी 8, हातचे आले 8. 88 तू असं लिहितं ना का दुसरी तरह लिहितं नाही. 88 आपण असं लिहितो. 88 पैकी 8 लिहिला, 8 हातचा घेतला. परत 6चा वर्ग 36, 6चा वर्ग 36 आणि हा हातचा 8 त्याच्यात मिळव. 36 आणि 8 किती 44. मग हेच तुझं उत्तर आहे 4489. असं काही आहे का याच्यात. काहीच नाही आहे. सरळ सरळ तर उत्तर आहे राजा. बघ 67चा झाल्यानंतर आता 73चा काढ. सांग 73चा वर्ग कसा काढशील. 73चा वर्ग काढायचा आहे तुला. 73चा वर्ग सांग रे. 73चा वर्ग कसा काढशील. 73चा वर्ग काढण्यासाठी मी काय करेल पहिले 3चा वर्ग घेईन. मग लिही ना 3चा वर्ग लिही. 3चा वर्ग किती होते 9 होते. हो सर बरोबर आहे 9चा वर्ग होते मला माहीत आहे. हां ठीक आहे माहीत आहे तुला चांगली गोष्ट आहे. मग 7 त्रिक कर 21 होते सर. हां मग 21 दोन्ही किती होते 42 होते सर. मग 42 पैकी 2 लिहितो. हां चांगली गोष्ट आहे 2 लिहिला तू. मग 2 लिहिल्यानंतर मग हातचे किती आलेले 4 आले सर. ठीक आहे 4 आले. मग 7चा वर्ग घे. 7चा वर्ग किती आहे सर. 7चा वर्ग 49 आहे. हां ठीक आहे. मग 49मध्ये 4 मिळव. 49मध्ये 4 मिळवल्यावर किती होतात सर 53 होतात. ठीक आहे. मग 5329, 5329 हा झाला वर्ग कोणाचा 73चा. ठीक आहे. अगदी सोपी आहे. हां आता आपण एक एक संख्या वाढवत नेऊया. 73 नंतर आता बघ 73 नंतर सांग कोणत्या संख्येचा वर्ग काढू. 88चा घे. समजा 88चा वर्ग काढायचा आहे. सांग काय करायचं. 88 म्हणजे 8चा वर्ग घे. 8 8 64 शी 4, हातचे आले 6. ठीक आहे. 8 8 64, 64 दोने किती होतात 128. 64 दोने किती होतात 4 दोने 8, साइन दोने 12, 128. 128मध्ये हे 6 मिळव म्हणजे किती होतात 134. ठीक आहे. 134शी 4 लिहायचे 13 हातचे 13 हातचे. 8 8 64, 64 अधिक हातचे 13 मिळव म्हणजे किती होतात 4 आणि 3 7 आणि 6 ने 1 7 म्हणजे 7744. हा झाला 88चा वर्ग. ठीक आहे.
परत आता 88 नंतर आणखी एखादी मोठी संख्या घे. फॉर एक्झाम्पल 94 घेतो मी इथे. सांगा 94चा वर्ग काढायचा आहे. काय करशील 94चा वर्ग काढण्यासाठी? 4चा वर्ग घे. 4 चोक 16, 16शी 6, हातचाला 1. 16 लिहिता येते ना का? तेही लिहिता नाही येत? हां लिहिता येते. मग लिहिता आला तर 16 6 घे, हातचा 1 घे. ठीक आहे. 9 चोक 36, 36 दोने 72, 72 अधिक 1 73, 73शी 3, हातचे आले 7. ठीक आहे. 9चा वर्ग 81, 81 अधिक 7 किती होतात रे? 88. मग हे 88 इथे लिहून टाक, म्हणजे 8836. 94चा वर्ग किती? 8836. करून बघ. 94 गुणेला 94 8836 येते का? ठीक आहे. हां त्याच्यानंतर सांग आणखी 74 नंतर कोणती घेऊ एखादी संख्या? 99 घे. हां सांग 99चा वर्ग काढायचा आहे. मग 99चा वर्ग काढण्यासाठी सर काय करायचं? 99चा वर्ग काढण्यासाठी 9चा वर्ग किती? 9 9 81. ठीक आहे. 9 9 81 शी 1 लिहिला, हातचे 8. हातचे किती? 8. मग 9 9 81, 81 दोने किती होतात सांग? बे दोने बे 1 बे, 8 दोने 16, 162. 162. आता 9 9 81, 81 दोने 162. या 162 मध्ये 8 मिळवले. 162 मध्ये जर 8 मिळवले तर किती होते रे? 170. 170 पैकी फक्त 0 लिहायचा, 17 हातचे घ्यायचे. ठीक आहे. आणि 9चा वर्ग किती? 9 9 81 आणि 81 मध्ये 17 ॲड कर, म्हणजे किती होतात रे? 98. म्हणजे 9801 हा होईल वर्ग. कोणाचा? 99चा. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण 2 अंकी संख्यांचा वर्ग कसा काढायचा? 15 ते 20 सेकंदात. जास्तीत जास्त 25 सेकंद घे, जास्तीत जास्त 30 सेकंद घे, काही हरकत नाही. या वर्गाचा म्हणजे 2 अंकी संख्यांचा वर्ग आपण लवकरात लवकर कसा काढला ते आपण बघितलं. आता बघूया आपण 3 अंकी संख्यांचा वर्ग कसा काढायचा. ठीक आहे. आता 3 अंकी संख्यांचा वर्ग काढण्यासाठी सुरुवातीला आपण छोट्या छोट्या 3 अंकी संख्या घेऊ. ठीक आहे. छोट्या छोट्या 3 अंकी संख्या घेऊ, नंतर मोठ्या संख्या घेऊ. मॅक्झिमम तुला यूट्यूबवर शिकवणारे जे आहे म्हणतात की 3 अंकी संख्यांचा वर्ग काढा 15 ते 20 सेकंदात. ते व्यक्ती फक्त छोट्या संख्या घेतात, 3 अंकी लहान लहान. त्यांना मोठ्या संख्या काढून दाखवू म्हणा लवकरात लवकर. ठीक आहे. तर बघ सुरुवातीला आपण 3 अंकी संख्यांचा, आता बघ 3 अंकी संख्यांचा वर्ग, 3 अंकी संख्यांचा वर्ग आता बघूया. आता बघ 3 अंकी संख्यांचा वर्ग काढण्यासाठी समजा मी लिहिलं इथे 212. किती लिहिला? 212. आणि या 212चा तुला काय करायचा आहे? वर्ग काढायचा आहे. बघ 212चा वर्ग काढणार आहोत आपण, पण ही जी ट्रिक आहे ही ट्रिक प्रत्येक 3 अंकी संख्यांना लागू होत नाही. आताच सांगून देतो तुला मी, नाही तर तू मग कमेंटमध्ये करशील का सर 212चा तुम्ही वर्ग सांगितला आहे, हे तर छोटी नंबर आहे, तुम्ही हे नंबरचा वर्ग काढून दाखवा. नाही, पहिले बघून घे. मी तुला 212 म्हणजे या 3 अंकी संख्या आहे, या 3 अंकी संख्यांच्या 2 ट्रिक्स सांगणार आहोत. ठीक आहे. एक ट्रिक फक्त अशा छोट्या छोट्या नंबरला लागू होईल. 3 अंकी संख्या ज्या छोट्या छोट्या आहे 212, 221 किंवा ज्यांच्यामध्ये इथे छोट्या छोट्या संख्या म्हणजे एकक दशकच्या ठिकाणी छोटे नंबर आहे. म्हणजे समजा आता मोठे नंबर जर घेतले मी 889, तर ही मेथड इथे लागणार नाही. लागेलही पण जास्त वेळ लागेल. ठीक आहे. म्हणून आपण पहिले इथे 212ची मेथड काय आहे हे जाणून घे. ठीक आहे. 212ची मेथड जाणून घेण्यासाठी 212चा या 3 अंकी संख्यांचा वर्ग काढून घेण्यासाठी पहिले काय कर, एकक आणि दशक संख्या याची एक जोडी पाड आणि शतक
याची एक जोडी पाड. ठीक आहे. 2ची स्थान कोणतं आहे रे? या 2चं स्थान आहे शतक. एकक, दशक, शतक. तर एकक आणि दशक हे 2 नंबर आपण एका जोडीमध्ये लिहिले आणि शतक हा नंबर आपण एका जोडीमध्ये लिहिला. ठीक आहे. आणि इथे 3 लाईन लिहायच्या. ठीक आहे. 3 लाईन लिहिल्यावर आता बघ, कुठल्याही 3 अंकी संख्यांचा वर्ग जर काढत असशील तर त्याचं येणारं उत्तर एक तर 5 अंकी संख्यामध्ये राहील किंवा 6 अंकी संख्यामध्ये राहील येणारे उत्तर. ठीक आहे. येणारे उत्तर म्हणतो मी. येणारे उत्तर एक तर 5 अंकी राहील किंवा 6 अंकी. आता बघितले मी 3 लाईन आखल्या तर एका लाईनमध्ये एक, इथे 2, इथे 2, इथे 1 संख्या राहील किंवा 2 संख्या राहील. नेहमी लक्षात ठेव, असं नाही का 3 अंकी संख्या आहे आणि त्याचं उत्तर 7 अंकी येत आहे, असं कधीच होणार नाही. ठीक आहे. 3 अंकी संख्या आहे तर त्याचं उत्तर एक तर 5 अंकी संख्या राहील नाही तर 6 अंकी संख्या राहील, हे लक्षात ठेव. ठीक आहे. आता पाय, आपण 212ला म्हणजे 1 आणि 2ला एका जोडीमध्ये लिहिलं आणि 2ला एका, म्हणजे एकक दशक एकीकडे आणि शतक एकीकडे. ठीक आहे. आता पहा, ह्या ज्या लाईन आहे या लाईनवर फक्त 2 नंबर आले पाहिजे. मग 12चा वर्ग किती रे? 12चा वर्ग 144. ठीक आहे. आता 144 लिहिल्यावर मी काय सांगितलं तुला की फक्त इथं याच्यावर 2च अंक लिहायचे. मग 144 तर सर 3 अंकी आहे. ठीक आहे. मग 3 अंकी आहे तर टेन्शन घेऊ नको, अजिबात ताण घेऊ नको. 144 आहे तर फक्त 44 लिही, एक हातचा घे. येतं का लक्षात? 144 आहे, 144 पैकी फक्त आपण 44 लिहिले, एक हातचा घेतला. इथे बघ, आता यांचा कर गुणाकार. 12 दोने 24, 24 दोने 48, 48 आणि हातचा 1 म्हणजे किती? 49. ठीक आहे. 12 दोने म्हणजे यांचा केला आपण गुणाकार. 12 दोने हे 12 आणि हे 2, 12 दोने 24, 24चे दुप्पट 48, 48मध्ये 1 मिळवला म्हणजे 49. हे 49 2 अंकी संख्या आहे म्हणून लिहिली तशीच. समजा ते जर 3 अंकी संख्या आली असती, समजा 149 जर आली असती तर 49च लिहावं लागली असती, हातचा 1 घ्यावा लागला असता. ठीक आहे. 49 ही 2च अंकी संख्या आली आपली. 12 दोने 24, 24 दोने 48 आणि 49 2च संख्या आली, 2 अंकी संख्या आली असल्यामुळे 49 लिहिला. आणि आता हा 2चा वर्ग कर. 2चा वर्ग 4. ठीक आहे. तू 0-4 सुद्धा लिहू शकतं. मग आता आपलं उत्तर किती रे? हे झालं तुझं उत्तर किती? 4, 4, 4, 9, 4, 4 म्हणजे 44,944. हे झालं तुझ्या 212 या वर्गाचं. तर 212च्या वर्गाचं उत्तर हे काय झालं? 212चा वर्ग किती रे मित्रा? 44,944. ठीक आहे. बघ, याच मेथडने आणखी आपण एखादा वर्ग काढू. दुसरा नंबर आहे समजा 311. 311चा तुला वर्ग काढायचा आहे. मग काय आपली मेथड? 11 एका जोडीमध्ये, 3 एका जोडीमध्ये. ठीक आहे. इथे 3 लाईन आखून घेतल्या. 3 लाईन आखून घेतल्यावर एका या लाईनवर फक्त 2च अंकी आले पाहिजे, हा आपला रूल आहे. मग सांग, 11चा वर्ग 121. 11चा वर्ग किती? 121. 121 आहे तर 21 पैकी मी काय सांगितलं? 2च अंकी लिहायचे. मग 21 लिहिले इथे, इथे लिहिले 21. इथे बघ, हा हातचा 1 आहे, हातचा आला 1. मग 21 त्रिक 33, 33 दोने 66, 66 आणि 1 67. ठीक आहे. 2 अंकी संख्या आली. ठीक आहे. म्हणून हातचा आपण काही घेतला नाही. आणि आता 3चा वर्ग कर. 3चा वर्ग किती? 9. 0 9 लिही किंवा 9 लिही म्हणजे 9, 67, 21 96,721. हा झाला 311चा वर्ग. ठीक आहे. आता बघ, आता हे झाले सोपी अंकाचे 3 अंकी संख्यांचे वर्ग. आता जर समजा मी म्हटलं 888चा वर्ग काढा, तर मेथड हीच राहणार आहे पण याला तुला वेळ लागणार आहे.
म्हणून आता आपण 888चा वर्ग कसा काढायचा ते बघणार आहोत. ठीक आहे. ही मेथड आता याही संख्येला लागू आहे, या संख्येला सुद्धा लागू आहे. ठीक आहे. तर बघ आता आपण बघूया 888चा वर्ग कसा काढायचा. 888चा वर्ग काढण्यासाठी आता 888चा वर्ग काढायचा आहे तुला, तर तुझी जर याला थोडा वेळ लागतोच. ठीक आहे. समजा 888चा वर्ग म्हणजे किती, 888 गुणेला 888 या मेथडनं जर सॉल्व करशील तर 3 ते 4 मिनटं लागणार आहे याला. ठीक आहे. त्याच्यापेक्षा ही जी मेथड आता आपण वापरणार आहोत याला फारच फार तुझी जर चांगली प्रॅक्टिस असेल, तुला जर चांगल्या तऱ्हेने वर्ग माहीत असेल, तुला जर ॲडिशन चांगल्या तऱ्हेनं करता येत असेल, प्रॅक्टिस जर चांगली असेल, तर मी म्हणतो की याला जास्तीत जास्त 35, 40 किंवा 45 सेकंद लागतात. किती सेकंद लागतात? 45 ते 50 सेकंद लागतील. ठीक आहे. बघ काय करायचं आहे, मी असं म्हणत नाही का 5 ते 10 सेकंदात तुम्ही सॉल्व करू शकता. नाही, मी काय म्हणतो, चांगली जर प्रॅक्टिस असेल तुझी तर तू 45 सेकंदात याचं सॉल्व करू शकता. ठीक आहे. बघ काय करायचं, आता 888 आपल्याकडे आहे. ठीक आहे. 888चा आपल्याला काढायचा आहे वर्ग. 888चा वर्ग काढण्यासाठी काय करायचे, याचे 2 भाग करायचे. 2 भाग म्हणजे कसे, एक एकक स्थान एका ठिकाणी, दशक आणि शतक स्थान एका ठिकाणी. ठीक आहे. सुरुवातीला आपण 88चा वर्ग काढून घेऊ. 88चा वर्ग किती रे मित्रा, 8 सांगितलं मी. 88चा वर्ग काढण्यासाठी 8 8 64 4 हातचे आले 6, 8 8 64, 64 दोने किती होतात, 128, 128 आणि 6 134, 134 4 हातचे आले 13. ठीक आहे. आणि 8 8 64, 8 8 64, 64 आणि 13, 64 आणि 13 किती होतात, 77. ठीक आहे. म्हणजे 88चा वर्ग किती, 7744. त्याच्यानंतर 88 गुणिले 88 एकदा करून घ्यायचं. 88 गुणिले 88 किती होतात रे, 88 गुणिले 88, 8 8 64, 8 8 64 4 हातचे आले 6, 8 8 64 आणि 6 70. आणि याची दुप्पट किती होते, 4 2 8, 4 0 0 7 2 14. ठीक आहे. एवढं सुरुवातीला रफमध्ये करून घ्यायचं. 88चा वर्ग काढून घ्यायचा, 88 गुणिले 8 करायचं आणि त्याची दुप्पट करायची. आता बघ आपल्याला 888चा वर्ग करायचा आहे. 888चा वर्ग काढण्यासाठी 8चा वर्ग 64, 64 4 हातचे आले 6. ठीक आहे. 88 गुणिले 8 704, 704ची दुप्पट 1408. या 1408 हे हातचे 6 मिळू म्हणजे किती होतात, 8 आणि 6 14, 4 हातचाला 1 किती होतात रे, 1414. या 1414 पैकी फक्त 4 लिहायचे. काय लिहायचे, 4. हातचे किती आले आता, 141. आणि 141 हातचे आल्यानंतर 88चा वर्ग 7744. यामध्ये हातचे किती आले होते, 141 ॲड कर म्हणजेच 5 4 4 8 8 आणि 7 म्हणजेच 7885. म्हणजेच हे झाले तुझे 7,88,544. तर बघा आपण आता 978चा वर्ग कसा काढायचा ते आपण बघणार आहोत. फास्ट कॅल्क्युलेशन सांग कसं करशील. 8 8 64, 64 4 हातचे आले 6. ठीक आहे. मग 97 गुणिले 8 कर. 97 गुणिले 8, 8 7 56, 6 हातचे आले 5, 8 9 72, 72 आणि 5 77, 77 दोने, साईन दोने 12, 2 हातचा आला 1 7 2 14, 1 15, 5 हातचा आला 1 7 2 14, 1 15. ठीक आहे. त्यामध्ये हे 6 ॲड कर म्हणजे किती होतात, 6 2 8, 5 5 1 म्हणजे 1558. 1558 पैकी
8 लिहिले, 155 हातचे आले. ठीक आहे. मग आता 97चा वर्ग कर रे. 97चा वर्ग करण्यासाठी 7 7 49, 9 हातचे आले 4, 9 7 63, 63 2 126, 126 अधिक 4 130, 0 हातचे आले 13, 9 9 81 आणि 13 94. 94मध्ये 155 आता ॲड कर म्हणजे किती होतात? 9 5 14, 4 हातचाला 1 6 5 9 म्हणजे 95 64 9000 9 नाही 9,56,484 95 64 84. अशा प्रकारे आपण 3 अंकी संख्यांचा वर्ग कसा फास्ट कॅल्क्युलेशन केला जातो ते बघितलं आहे. परत बघूया काही उदाहरणे जेणेकरून तुला याची जी कन्सेप्ट आहे ते चांगल्या तऱ्हेनं क्लिअर होईल. ठीक आहे. सांग आता 367चा आपल्याला वर्ग काढायचा आहे. 367चा वर्ग काढायचा आहे. मग 367चा वर्ग काढण्यासाठी पहिले 7चा वर्ग लिही. 7चा वर्ग 7 7 49, 9 हातचे आले 4. ठीक आहे. 36चा वर्ग काढून घे. 36चा वर्ग किती होता? 6 6 36, 6 हातचे आले 3, 6 3 18, 18 2 36, 36 आणि 3 39, 9 हातचे आले 3, 3 3 9, 9 3 12. ठीक आहे. 36चा वर्ग किती होते? 12. 36 7 किती होते रे? 36 गुणिले 7, 6 7 42, 2 हातचे आले 4, 7 3 21 आणि 4 25चे दुप्पट किती होतात? 4 504. मग 7चा वर्ग 49, 49शी 9 हातचे आले 4, हातचे आले 4. मग 36 7 झाले 252, 252ची दुप्पट केली 504. या 504मध्ये हातचे 4 मिळवायचे म्हणजे किती होतात? 508. मग 508 पैकी फक्त 8 लिहिला, 50 हातचे. 36चा वर्ग 1296, 1296मध्ये हातचे किती आले? 50. ते ॲड कर म्हणजेच 6, 9 5 14, 4 हातचाला 1, 13 46, 13 46 म्हणजे 13 46 89, 13 46 89 हा झाला 367चा वर्ग. बघ तुला काय सांगितलं मी? काय करायचं? सुरुवातीला लक्ष दे, व्यवस्थित लक्ष दे. तू व्यवस्थित लक्ष दिल्यावर हे जे उदाहरण आहे खूप फास्ट तऱ्हेनं सॉल्व करता येईल मित्रा. फक्त तुला प्रॅक्टिस असणं गरजेचं आहे. ठीक आहे. बघ काय करायचं म्हटलं मी. 3 अंकी आहे तर पहिला अंक एकक स्थानी आणि बाकीचे 2 आहे म्हणजे दशक आणि शतक ते एका ठिकाणी म्हणजे याचे आपण 2 पार्ट केले. 7चा वर्ग 49. 7चा वर्ग माहीत आहे ना तुला? 7चा वर्ग किती होते? 49 होते. मग 49 पैकी फक्त 9 लिहायचे, हातचे 4 घ्यायचे. हातचे किती घ्यायचे? 4. मग 36 गुणिले 7, 36 गुणिले 7 किती? 252. 252ची दुप्पट 504. त्या 504मध्ये हे हातचा जो 4 आहे तो मिळव म्हणजे किती येतात? 508. 508 पैकी फक्त 8 लिहायचा. हातचे किती? 50. हातचे किती? 50. आता 36चा वर्ग कर. 36चा वर्ग किती? 1296. त्यामध्ये हातचे 50 मिळवले म्हणजे 1346. हेच 1346 इथे लिहून टाकायचे आणि आपलं उत्तर काढून टाकायचं. आणि अशा प्रकारे आपण 2 अंकी आणि 3 अंकी संख्यांचा वर्ग फास्ट कॅल्क्युलेशन कसं करता येते ते आपण बघितलं. तुला शिकवणारे बरेच शिक्षक लोक आहे पण 3 अंकी संख्यांचा ते सांगते गुणाकार करा पण ते छोट्या छोट्या अंक सांगते का 210चा वर्ग किती, 209चा वर्ग किती. हीच पद्धत तुला, हीच मेथड तुला इथे सुद्धा वापरता येते. पहिली आपण काय बघितली होती? समजा 209चा तुला वर्ग काढायचा आहे. 209चा वर्ग काढायचा आहे. ठीक आहे. मग आपण पहिली मेथड काय बघितली होती रे? की याच्यातून एक लाईन ओढायची, दशक एकक दशक स्थान इकडे आणि शतक इकडे. ठीक आहे. मग इथे 3 लाईन आखायच्या. ठीक आहे. त्याच्यानंतर 9चा वर्ग 81 लिहिला, 9 दुने 18, 18 दोने 36 आणि 2चा वर्ग
04 किंवा 4 लिही. ठीक आहे. 436 81 म्हणजेच 436 81 म्हणजे 43,681. हेच मेथड तू आपल्या पद्धतीनं सॉल्व करू शकता. आपली पद्धत काय आहे? 209 आहे. 209 पैकी आपली लाईन इथून आहे, जशी इथे ही लाईन इथून होती. मग याचा वर्ग काढ. काय होईल याचा वर्ग सांग? 9चा वर्ग 81. 81शी 1 हातचे आले 8. ठीक आहे. 20 9 2 18 म्हणजे 20 गुणिला 9 180. 180 2 360. 360 मध्ये 8 मिळवल्यास 368 होतात. ठीक आहे. 368 पैकी फक्त 8 लिही. हातचे किती? 36. 20चा वर्ग 400. 400 मध्ये 36 मिळवल्यास 436. 436 म्हणजे 43,681 इथे सुद्धा येत आहे आणि 43,681 इथे सुद्धा येत आहे. ठीक आहे. पण ही जी मेथड आहे ही मेथड समजा मोठी संख्या जर असेल, फॉर एक्झाम्पल 889 मन किंवा 995 मन किंवा 993 मन, तर ही मेथड इथे काम करत नाही रे मित्रा. का बरं? कारण की हे जे संख्या आहे ह्या मोठ्या संख्या आहे. 95चा वर्ग करावा लागेल तुला किंवा 99चा वर्ग करावाच लागेल. ठीक आहे. तर हे कोणी सांगणार नाही आहे तुला. शिकवणारे फक्त तुला छोटे छोटे वर्गाचे अंक काढतात, छोट्या छोट्या वर्गाचे छोट्या छोट्या संख्यांचे वर्ग काढून तुला म्हणतात की बघा 3 अंकी संख्यांचा गुणाकार, 3 अंकी संख्यांचा वर्ग 5 ते 10 सेकंदात. पण अरे भाऊ, त्याला हे नंबर सांगा ना 5 ते 10 सेकंदात काढून द्यायला. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये 2 अंकी संख्या आणि 3 अंकी संख्यांचा कशा काढायच्या, 2 अंकी संख्या आणि 3 अंकी संख्यांचा वर्ग कसा काढायचा फास्ट कॅल्क्युलेशनने हे बघितलं असेल. तुला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.